दरम्यान पुणे मिरज लोंढा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणावर सांगलीचे खासदार संजय काका पाटील काय म्हणतात पाहूया। पुणे ते मिरज या रेल्वे मार्गाचं रुंदीकरण हा गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न होता आणि आज केंद्रीय कॅबिनेटमध्ये या संदर्भातल्या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे। सांगलीचे खासदार संजय काका पाटील आता आपल्यासोबत आहेत। किती वर्षांपासूनची ही मागणी होती आणि काय नेमक्या अडचणी या भागातल्या लोकांना या प्रकल्पामुळे म्हणजे जे होत नसल्यामुळे होत होत्या? गेले 25 वर्षाहून अधिक काळ या डबल लाईनिंगची रुंदीकरणाची मागणी होती। याच्यामध्ये डबल लाईनिंग होण्यानं गाड्या ज्या थांबून जायला लागत होत्या पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून डबल मुंबई वगैरे मग पुण्यातून बाहेरचा जाणारा रूट, तर या दृष्टिकोनातून खूप वेळ लागायचा आणि मग 5, 5.5, 6 तास जे लागत होते त्या पुण्यापर्यंत यायला मिरजेतून, तो अवधी खूप कमी होणार आहे, म्हणजे निम्म्यावरच तो अवधी येणार आहे। जवळपास 3,500 कोटींची तरतूद आहे आणि 5 वर्षांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे आणखीन जास्त फायदा लोकांना होईल। हो, निश्चित फायदा होईल। 467 किलोमीटरची ही लांबी आहे आणि 5 वर्षाचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून ते काम करण्याची भूमिका घेतलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये 5 वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल आणि 3,627 कोटी 47 लाख रुपयांचं आज कॅबिनेटला याची मान्यता झाली। आज या दृष्टिकोनातून या गोष्टीची मान्यता झाल्यामुळे खूप सगळी परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निश्चितपणाने आपल्याला हे लोकांना कळल्यानंतर दिसून येईल। तर हे होते खासदार संजय काका पाटील आणि पुणे मिरज मार्गाचं जे रुंदीकरण आहे त्या प्रकल्पाला आज केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे या भागातल्या विकासाला चालना मिळेल। मालवाहतुकीसोबतच जो प्रवासी वाहतूक आहे त्याला देखील एक गती येईल, अशा पद्धतीचा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे। प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली।